हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहेत? इंग्लिशचे वाक्य केले सोपे सोपे. तसं बघितलं तर आता 3 प्रकार बघू आज आपण. 3 मार्काला आहे, कधी 2 मार्काला देतात ते इंग्लिश. नो सूनर दॅनचं बघू एक. नो सूनर दॅन येतो परीक्षेला. as soon as, no sooner than, either or. No sooner did she came. बघा, no sooner did लावायचं, did she came. no sooner did लावायचं, जसं तसं वाक्य लिहायचं. no sooner did she came to my window. To my window. Then she stopped. Then, बघा, then she stopped. Stopped. थांबली ती. No sooner she did came. टू माय विंडो, विंडो पर्यंत येतानाच काय झाले? शी स्टॉप्ड, ती थांबली. बरोबर की नाही? शी स्टॉप्ड. नो सुनर पहिले लिहायचं आणि नंतर त्याच्या पुढे डीड लावायचा. सी केम जसं तसं. टू माय विंडो इथं दॅन लिहायचं. टू माय विंडो पर्यंत कॉमा असतो तिथे. टू माय विंडो. दॅन शी स्टॉप्ड. क्वेश्चन पेपर मधलं आहे बघा. आता as soon as मधलं घेऊया. दुसरं वाक्य. as soon as he came. as soon as he came. as soon as पहिलंच लिहायचं. no sooner than, no sooner नंतर द्या. as soon as he came. as soon as he came to my house. To my house. घरापर्यंत. he stopped. STOPP. he stopped. He stopped. As soon as he came to my house, he stopped. तो थांबला. जेव्हा घरापर्यंत येत होता तेव्हाच तो काय झाला? थांबला. as soon as he came to my house. ज्यावेळेस तो घरापर्यंत येत होता, आला, केम आला, तेव्हा तो थांबला. स्टॉप्ड. आता आयदर और किंवा तुम्हाला हार्डली हेड त्यापेक्षा आयदर याचं. दे कॅन आयदर हॅव ब्रेकफास्ट और हॅव ए. दे कॅन येतो. आयदर हॅव ब्रेकफास्ट. They can either have breakfast or have a shower or have a shower. Shower, SHOWER. They can either have breakfast. बघा, they can either, can लागलेलं आहे. they can either, कॅनच्या पुढे either आलं. they can either have breakfast or have a shower. either or, neither nor सारखंच. म्हणजे they can either have breakfast, त्याला एकतर ब्रेकफास्ट हवंय, नाहीतर काय? शॉवर. दोन्हीतून एक. बरोबर काय?
ब्रेकफास्ट तो शॉवर पूर्वी आंघोळापूर्वीच करत असेल, त्यामुळे तुला एक तर हे पाहिजे किंवा एक तर शॉवर पाहिजे. आता नायदर नॉर काही, नायदर द एम्प्लॉईज नॉर द बॉस वॉज ॲट वर्क. बघा, नायदर the employees neither the employees nor the boss was at work, nor the boss was at work, बघा नायदर नॉर. इथं काय, नो सुनर डीड सी केम टू माय विंडो देन सी स्टॉप्ड. As soon as he came to my house, he stopped. They can either have breakfast or have a shower. Neither the employees nor the boss was at work. तिथे कोणी ऑफिसमध्ये एम्प्लॉईज म्हणजे काय, कोणत्याही पोस्टवाला माणूस काम करत नव्हता, बरोबर नाही, कोणीही नव्हतं ऑफिसमध्ये. नायदर द एम्प्लॉईज नॉर द बॉस म्हणजे साहेब पण नव्हते आणि कामगार जे क्लर्क होते ऑफिसमधले किंवा तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे कामं करणारे क्लरिकल जॉब असणारे. नायदर द एम्प्लॉईज नॉर द बॉस, साहेब पण नाही आणि कामगार पण कामाला नव्हते. जिथे काम होतं तिथे एम्प्लॉईज पण नव्हते आणि बॉस पण नव्हता, म्हणजे अधिकारी पण नव्हते, कळलं, असिस्टंट नव्हते आणि मूळ मॅनेजर पण नव्हता, बरोबर की नाही. कंपनीत समजा, कंपनीत साहेब, मॅनेजर आणि कामगार, कंपनीत कामगार पण नव्हते आणि साहेब पण नव्हता, आहे का नाही. शाळेमध्ये शिक्षक पण नव्हते आणि विद्यार्थी पण नव्हते. शाळा होती पण विद्यार्थी नव्हते, शिक्षक पण नव्हते, बरोबर. शाळेमध्ये दुसरं सांगतं, बँकेमध्ये मॅनेजर नव्हतं आणि कॅशियर पण नव्हतं. असे वाक्य येतील, कळले की नाही. नायदर नॉर, आयदर ह्या, मॅनेजर होता, बॉस पण होता, मॅनेजर होता, कॅशियर पण होता, आहे की नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्ही तयार करा. अजून 2-2 करा. गुड डे, गुड स्टडी, हॅव हॅप्पी स्टडी, हॅप्पी लाईफ आणि आनंदी राहा. ओके.